तर राज्याच्या तिजोरीला छिद्र पाडून ठेवली आहे। तिजोरीत काय राहिलंय? वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला। निधी वाटपाचा निर्णय महायुती मिळून घेते। चंद्रशेखर बावनकुळेंकडून अजित पवार यांची पाठराखण करण्यात आली। काय तिजोरी? कोणी म्हणते मी मालक आहे, कोणी म्हणते चाबी आहे। अरे त्या तिजोरीला एवढे पाडून ठेवले आहेत, जो हात घालतो तो काढून घेऊन जातो। 17 ठिकाणी करून ठेवले आहेत। काय राहिलंय तिजोरीमध्ये? काय सांगून राहिले? आणि तिजोरीची चाबी म्हणून धमकवत आहे। हा तिजोरीची चाबी म्हणून धमकवतोय, तो मालक म्हणून धमकवतोय। हे काय चाललंय? धमकीने राजकारण करायचं आहे काय? म्हणजे सत्तेमध्ये आहे म्हणजे सत्तेच्या मस्तीनी आणि सत्तेच्या पैशानी तुम्हाला लोकांना घुमवायचं आहे काय? निधी वाटपाचे पूर्ण अधिकार हे जरी वित्तमंत्र्याला असतात तरी त्या फाईलवर किंवा त्या नस्तीवर माननीय एकनाथजी माननीय मुख्यमंत्री यांची संमती होते। महायुतीच्या समन्वय समितीत किंवा सरकार म्हणून आमचे हे ठरलं आहे की निधी वाटप करताना मात्र त्या ठिकाणी कुठलाही तिघाई मिळून जो निर्णय होईल आणि माननीय मुख्यमंत्री अंतिम करतील असाच निर्णय आहे। त्यामुळे त्यांनी कुठल्याच संदर्भात ते स्टेटमेंट केलं किंवा त्या भागातल्या जनतेकरता केलं असेल तर मला त्याची माहिती नाही।